राजकारणात एखाद्या राजकीय पक्षासाठी आणि नेत्यासाठी सर्वात महत्वाचं काय असेल तर ती म्हणजे निष्ठा आणि कार्यकर्त्यांचा विश्वास. कारण कार्यकर्ते केवळ पक्षाकडे पाहत नाहीत, ते नेतृत्वाकडे पाहतात. कोण संकटात सोबत उभा राहतो, कोण फोन उचलतो, कोण रस्त्यावर उतरतो आणि कोण दिलेला शब्द पाळतो यावर त्यांचा निर्णय ठरत असतो. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे यांच्या बाबतीत नेमकं तेच दिसून येत आहे. माननीय एकनाथ शिंदे सामान्य कार्यकर्त्याला आपला माणूस वाटतात, हक्काचा जवळचा माणूस वाटतात. त्यामुळेच कार्यकर्त्यांच्या विश्वासाचं एक प्रकारे राजकीय स्थलांतर माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडे सुरू आहे. याच विश्वासाचं प्रतिबिंब गेल्या महिन्या 2 महिन्यातील राजकीय घडामोडींमध्ये दिसून आलं. मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, शिर्डी, दौंड, नांदेड, कधी काळी उबाठाचे बालेकिल्ले मानले जाणाऱ्या प्रत्येक तालुक्यातून, शहरातून शेकडो पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी मूळ शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. हा केवळ पक्षप्रवेशाचा आकडा नाही, तर हा महाराष्ट्राच्या राजकारणातील बदलत्या विश्वासाचा नकाशा आहे. ज्या कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष संघटना उभी केली, तेच कार्यकर्ते आता उबाठाच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत मूळ शिवसेनेकडे परतत आहेत. उबाठाच्या एकेका गडाला खिंडार पडत असून बालेकिल्ले कोसळत आहेत. एकीकडे उबाठाची स्थानिक संघटनात्मक पकड सैल होताना दिसतीये, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाभोवती नव्या विश्वासाची मजबूत फळी उभी राहतीये. आता कार्यकर्त्यांच्या विश्वासाचं राजकीय स्थित्यंतर का होतंय, त्याचं कारण खुद्द माननीय एकनाथजी शिंदे यांच्याकडूनच आहे का? आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, म्हणून दिलेला शब्द पाळतो, म्हणून तर तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये येताय. शिवसेनेवर तुम्हाला विश्वास आहे. मुख्यमंत्री असताना असो किंवा उपमुख्यमंत्री म्हणून माननीय एकनाथजी शिंदे हे नेहमीच ग्राउंडवर काम करणारे नेते म्हणून ओळखले गेले. पूरस्थिती असो, दुर्घटना असो, एखादा विकास प्रकल्प असो किंवा कार्यकर्त्यांची अडचण, शिंदे प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचतात. कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. त्याहून महत्वाचं म्हणजे ते जी आश्वासनं देतात ती पूर्ण करण्यासाठी झटतात. त्यामुळेच कार्यकर्त्यांमध्ये आणि सामान्य जनतेमध्ये त्यांच्याबद्दलचा विश्वास अधिक दृढ होत गेला. म्हणूनच आजचा राजकीय संदेश स्पष्ट आहे. उबाठाचे किल्ले रिकामे होत आहेत आणि विश्वासाचं राजकीय स्थलांतर वेगानं एकनाथ शिंदेकडे होत आहे.